आजकाल सोशल मीडियावर अनेक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात। अलीकडेच झारखंडमधील एका गुहेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। चला तर पाहूया नक्की काय आहे प्रकरण। ते पाहण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। व्हायरल झालेला व्हिडिओ झारखंडमधील रानीडीह गुप्ता धाम या गुहेचा आहे। या व्हिडिओमध्ये तरुणी सापासारखी सरपटताना दिसत आहे। तसेच सापाप्रमाणे जीभ बाहेर काढत होती। या तरुणीला पाहून आजूबाजूचे लोक घाबरले आणि तिचा व्हिडिओ बनवू लागले आहेत। तरुणीच्या या धक्कादायक व्हिडिओमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। या तरुणीला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झालेली आहे। स्थानिक लोकांच्या मते रानीडीह गुप्ता धाम गुहेत महादेवाचे प्राचीन मंदिर आहे। दरवर्षी श्रावण महिन्यात येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात। तसेच मुलीच्या कुटुंबियांनी सांगितले की तरुणी गेल्या 3 महिन्यांपासून बेपत्ता होती आणि त्यांनी तिचा खूप शोध घेतला पण ती सापडली नाही। मुलीच्या कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनी त्या तरुणीची पूजा केली आणि घरी नेले। सोमवारी ही मुलगी गुहेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सापासारखी सरपटताना दिसल्याने गावात चर्चेचा विषय ठरला आहे। तुम्हाला काय वाटतंय, ही मुलगी कशामुळे असं करत असेल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता।